नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आता लवकरच आपल्या सगळ्यांकडे गणपती बाप्पा येणार आहेत। तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण पंचखाद्य कसं बनवायचं हे आज बघणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे। सगळ्यात पहिले मी खसखस थोडीशी भाजून घेणार आहे। गॅस एक चालू करून 1-2 ते 3 मिनिटं तवा गरम केलेला आहे। त्याच्यामध्ये खसखस टाकून मी आता 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहे। छान लालसर रंग येईपर्यंत त्याला परतणार आहे मी। छान अशी परतली गेलेली आहे खसखस, लाल रंग आलेला आहे त्याला चांगला। आता ती एका मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेणार आहे। इथे मी आता 5 ते 6 खारीक घेतलेले आहेत, त्यातले बी काढून घेतलेले आहेत आणि थोडे तुकडे करून आता ती परतून घेणार आहे। 1-2 ते 3 मिनिटं ही परतायची आहे आणि ती पण खसखस सोबत मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे। एक मोठी वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलंय मी आता, ते आपण परतून घेणार आहे 1-2 ते 3 मिनिटं। तवा चांगला तापलेला आहे त्याच्यामुळे लगेच परतलं जाईल आणि ब्राउनिश झालं की लगेच गॅस बंद करून टाकलाय मी आणि एका ताटात काढून ठेवलेलं आहे, ते थंड व्हायला ठेवणार आहे। आता मी हे खोबरं थंड होईपर्यंत मी खारीक आणि खसखस मिक्सरमध्ये घेतलेली ती बारीक करून घेणार आहे। छान बारीक करून घेतली आहे ती। त्याच्यानंतर मी त्याच भांड्यामध्ये खोबरं टाकणार आहे। 1 वाटी खोबऱ्याला पाव वाटी खडी साखर टाकायची आहे आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्सचर मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता आणि याच्यामध्ये वरतून सुकामेवा टाकू। सुकामेव्यासाठी मी काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत, तुकडे करून घेतलेत। पिस्ता असेल तर तुम्ही पिस्ता पण त्याच्यात टाकू शकता। हे मिक्स करून शेवटी वरतून किसमिस टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं पंचखाद्य हे तयार आहे। यावेळेस तुम्ही नक्की हे बनवून बघा आणि बाप्पाला प्रसादाला नक्की ठेवा। खूप सोपी रेसिपी आहे, बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि 5 ते 10 मिनिटात बनून जाते। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।